पार्टनरशिप ते करावी लागेल. पहिल्याच षटकामध्ये धक्का लागलाय जुनी डोंबिवली संघाला. ऑलरेडी 3 धावांची पॅनल्टी लागली त्या संघाला. स्ट्राईक एंडला जयवंत आहेत. सिंगलला प्राधान्य दिलंय जयवंत जोशीने. शून्य या धावसंख्येत पहिला धक्का लागला. इथे मात्र सिंगल मिळाले. एक बाद एक अशी धावसंख्या. निलेशचं कौतुक करेल. त्याने 4 चेंडू फेकलेत. फक्त एक धाव दिली. एक गडी सुद्धा त्याने बाद केले. आणि धावा इथे जास्त कराव्या लागतील जुनी डोंबिवली संघाला. 3 धावांची पॅनल्टी सुद्धा आहे. त्यामुळे धावा 55 ते 60 धावा इथे कराव्या लागतील. त्यासाठी महेश पाटील आणि जयवंत जोशीला एक चांगली इनिंग साकारावी लागेल. साईबाबा इलेव्हन पिसोली संघ क्षेत्ररक्षण करत असताना इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफवरनं खूप वेगाने आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल. महेश पाटील एका धावेने खातं उघडतोय. जयवंतने एका धावेने खातं उघडलं. जयेश जोशी मात्र शून्यावरती जरूर बाद झालेत. 2 धावा झालेत. एक गडी बाद. पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ असून थोडंसं अडचणीत जरूर आहे. जुनी डोंबिवली संघ मात्र इथूनही 50 ते 55 धावांपर्यंत मजल मारावी लागेल. इथे फटका चांगला वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. हा चौकार. तर 6 धावा झाल्यात. शेवटच्या चेंडूवरती मात्र चौकार आल्यात पहिल्या षटकामध्ये. एक गडी बाद. 6 अशी धावसंख्या जुनी डोंबिवली संघाची. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज कोमल भोईर येत आहेत. काल सुद्धा स्वतः आपण पाहिलं 40+ संघटनेचे 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांनी स्वतः सांगितलं की आमच्या संघाला 3 धावांची पॅनल्टी आहे. त्यांच्या एका खेळाडूची फक्त टी शर्ट नव्हती. त्यानंतर बेतोडे संघाचे आपण विचार केला एकही खेळाडू सर्व खेळाडूंचे टी शर्ट वेगवेगळ्या होत्या. मग दुसऱ्या राऊंडमध्ये टी शर्ट त्याने जरूर मागून घेतले आणि त्यानंतर फायनलमध्ये प्रवेश केला. कुमल गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत कोलिवली एनकडून. कुमल कोलिवली एनकडनं अपील केलं आणि फलंदाज महेश पाटीलची देखील समाप्त होईल. पहिले यश मिळाले. तर निलेश येते नवीन फलंदाज. पहिल्या चेंडूत यश मिळाले कोमल भोईरला. पाहते थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. पाहायला थोडेसे दुखापत त्यांच्या जरूर झालंय. मात्र तरी आपल्या संघासाठी ते खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी फलंदाजी खूप महत्त्वाची भूमिका त्यांची आहे. त्यांच्या मागे सुनील भोईर यांना तुम्ही पाहतायत. 40+ प्रीमियर लीगमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता रणवीर 11 आडवली संघ. कॅप्टन सुनील भोईर होते. चॅम्पियन संघ ठरला होता दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान बाळा बोराटे यांचा संघ. क्रमांकावरती स्वर्गीय शिवाजीदादा शेलार हा संघ.
इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय पॉइंटच्या दिशेने. चेंडू जाईल सीमा पार. हा येणारा फोर्टी प्लस संघटनेचे उपाध्यक्ष श्रीपद दादा म्हात्रे यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. फोर्टी प्लस संघटना आपण पाहतोय. संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील आणि उपाध्यक्ष श्रीपद म्हात्रे. विजेश पाटील यांना विनंती देतो आपण यायचे. इथे मात्र बॉटमॅनचा वापर केला. डीपेस्टा कवनच्या दिशेने एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. निलेश थोडासा वेळ घेत आहेत आणि त्याचं रूपांतर इथे 2 धावांमध्ये होईल. विजेश पाटील यांना विनंती या. चौकारानंतर 2 धावा पुन्हा मिळाल्या. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपण पाहायला मिळते आता 12. फोर्टी प्लस धमाका गावदेवी चषक 2021 आयोजक जय मसोबा फोर्टी प्लस क्रिकेट संघ उंबाडे आयोजित ही स्पर्धा. ऑप्शनच्या थोडासा बाहेर जाण्याचे पंच सोनू भोईर 2 दिवसात खूप चांगली भूमिका त्यांची राहिली. फाईटचा इशारा आलाय आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल हा पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. लक्षात घ्या कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नसेल. ऑनफिल्ड जो निर्णय देतील पंच तो तुम्हाला मान्य करावा लागेल. इथे मात्र वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. निलेशची खेळी समाप्त. विजय शिवा पाटील यांना विनंती या व्यासपीठावरती. विजय शिवा पाटील. अविनाश येत नवीन फलंदाज. निलेश इथे बाद झालेत. आता अविनाश आलेत. आता सलाईचा फलंदाज जेवण जोशी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. संघ जरूर थोडासा अडचणीत मात्र इथून एक चांगल्या मॅरेथॉन इनिंगची गरज आहे डोंबिवली संघाला जयवनकडून. डिफेन्स क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते जयवनच्या माध्यमातून. डॉट बॉल. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या ती 13. धावा येत नाहीये. धावांसाठी थोडासा संघर्ष जरूर करावा लागतोय डोंबिवली संघाला. पिसोली संघ आपण पाहिलं तर आज साईबाबा पिसोली या नावाने हा संघ मैदानात उतरलाय. फुल टॉस चेंडू होता. वाईडिश लॉंगॉनवर क्षेत्ररक्षक आलेत. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्नही नाहीये. 2 षटकांचा खेळ संपला आणि डोंबिवली संघ प्रथम फंदेकर असताना 3 गडी बाद. 7.00च्या सरासरीने 14 धावा. दोन षटकाखेर 14 धावा. कोमलने चांगली गोलंदाजी केली. तर 2 षटकाचा खेळ संपलाय. 14 धाबा धापलकोती जरूर लागलेत. तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा निलेश येत आहेत. पहिलं षटक निलेशने टाकलं होतं. तोच दुसऱ्या स्पेलमध्ये आला होता. कॅप्टनने त्याला आमंत्रित केलंय. कॅप्टन थोडीशी चर्चा करतायत. चला थोडं फास्ट खेळायचे. साईबाबा 11 पिसोली संघ. जास्त वेळ नका घेऊ.
निलेश येते दुसरं वैयक्तिक दुसऱ्या आणि संघाचं तिसरं षटक. आता मात्र जयवंतही बॅटचा फेस खोलावा लागेल की ऑलरेडी आपल्याला 3 धावांची पॅनल्टी लागली, त्यामुळे धावा जास्त कराव्या लागतील कारण हा बोनस असणार आहे पिसिली संघाडी. इथे मात्र वायडिश लॉंगाच्या दिशेने चांगलं जज केलंय, दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. दोन धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 16. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 16 तुम्हाला पाहायला मिळते. नवापाडा विरुद्ध खंबालपाडा पुढचा सामना असेल. एक धाव इथे मिळते जयवंतला. धावसंख्या 17. तिसरं षटक मार्गस्थ असताना 17 धावा. धावांसाठी थोडासा संघर्ष करावा लागतो या मॅचमध्ये. मागच्या मॅचमध्ये 77 धावा कुठल्या होत्या देसाई संघाने, त्यात अर्धशतक ठोकलं होतं फलंदाज दिलीप पाटीलने, हनुमान पाटील यांनी. 56 धावांची काही वाईटचा इशारा आलाय सोनू भोईर यांचा. हनुमान पाटील 56 धावांचं वादळ तुम्ही पाहिलं पहिल्या मॅचमध्ये. इथे मात्र वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत आणि खूप चांगला झेल टिपलाय. सचिनने आतापर्यंत 2 झेल टिपलेत. सचिन यांच्याकडे भरपूर सराव दिसतोय. ज्या पद्धतीने चेंडू जज करतात, कारण ज्यावेळी त्यांनी चेंडू अडवला मागचा चेंडू 1 बाउन्स, त्यावेळेस तुम्ही समजू शकता की क्षेत्ररक्षण त्यांच्याकडे चांगलं आहे. त्याच्या जागेवर दुसरा खेळाडू नक्कीच असता, मागच्या चेंडू झेलवर गेला असता, कदाचित तो चौकारी गेला असता. म्हणजे त्यांनी खूप चांगला जज केला आणि चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं. 9 सेकंडला राजू आहेत. जयवंत सलामीला आलेत. मोठे फटके येत नाहीये. मिडविकेटच्या दिशेने चेंडू घेऊन काढतात. सिंगल इथे मिळेल. निलेश चांगली गोलंदाजी करतायत. क्षेत्ररक्षणची साथ त्यांना चांगली मिळते. नंदू होते डीपमध्ये. साईबाबा 11 पिसिवली वर्सेस जुनून डोंबिवली अशी मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, मात्र चेंडू त्यांच्या वरून आउट ऑफ द पार्क षटकार. पंचवीस धावा. आलेत. उमेश जाधव यांचे आगमन होतोय. नवापडा संघ सुद्धा तुम्ही पाहू शकाल. पुन्हा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू घेऊन काढतायत. चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल षटकारानंतर.
29 धावा झाल्यात. 3 षटकाचा खेळ संपलाय. 29 धावा. एकोणतीस धावा झाल्यात. टॉससाठी यायचे नवापाडा आणि खंबालपाडा. या पुढचा सामना आहे. बंटी काटे सुद्धा सज्ज झालेत. मला वाटतं नवापाडा संघामध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये आम्ही भरपूर वेळा त्यांचा खेळ पाहिला आहे. बाबा बोराडे सुद्धा सर्वप्रथम अंडरआर्म खेळाचे हापसी बाबा यामध्ये संघ नक्कीच ओळखला जायचा अंडरआर्म क्रिकेटमध्ये. या अंडरआर्मचे भरपूर खेळाडू आता ओरम क्रिकेटमध्ये तुम्ही पाहताय. तर क्रिकेट या खेळाला सर्वप्रथम सुरुवात झाली ती अंडरआर्म, त्यानंतर सायडम आणि त्यानंतर ओरम अशी क्रिकेटची सुरुवात आहे. पुष्कर काटे सुद्धा सामना एन्जॉय करतायत कारण सर्व संघांना सेम टी शर्ट आहेत. अन्यथा 3 धावांची पॅनल्टी, त्यामुळे सर्व खेळाडूंनी आता नक्कीच टी शर्ट स्पॉन्सर सुद्धा केलेत संघाच्या वतीने. उमेश जाधव येत आहेत नवापाडा टीमचे कॅप्टन. तर चला खंबालपाडा टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचे. 29 धावा झालेत. कृष्णा नक्कीच कॅप्टन आहेत. गोविंद भोईर येत आहेत चौथं षटक घेऊन. सुनील भोईर अजूनही गोलंदाजी आले नाही, थोडेसे मला वाटतं दुखापतग्रस्त आहेत. इथे मात्र खराब चेंडू होता आणि योग्य उत्तर दिलंय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू. 33 धावा झाल्यात. सलामीचा फलंदाज जयवंत जोशी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. ही जमेची बाजू असेल जुनी डोंबिवली संघाडी. ऑफस्टंपच्या बाहेर जाण्याचे चेंडू पंच वाईट चिकून करतायत. एक धाव. धाव संख्या 34. आता म्हणजे धावांची गती चांगली. इथून 50+ धावा कराव्या लागतील जुनी डोंबिवली संघाला, कारण की प्रथम फलंदाजी करण्याचा एक निर्णय त्यांनी जरूर घेतलाय. धाडसी निर्णय. अपील केलं जातं आणि फलंदाज जयवंत जोशी तर शिवाजी देत. तर कृष्णादादा यांचं आगमन झाले. नवपाड्याचे कृष्णकीर ते यायचे आपण व्यासपीठावर. 40+ संघटनेच्या मध्ये त्यांचं खूप मोठं योगदान असतं. सर्व खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम सुद्धा केलं जातं. शिवाजी जोशी येत आहेत नवीन फलंदाज. 34 धावा झाल्या. 4थं षटक मार्गस्थ आहे. राजूला स्ट्राईक आता आली नाहीये. राजूच्या बॅटमध्ये एक चौकार एक षटकार आले. इथे फलंदाज क्लीन बोल्ड. फलंदाज तर नरेश भोईर यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 2100 रुपयाचं कॅश प्राइज आणि गोविंद भोईर आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत. मग असे आजच्या दिवसाची पहिली हॅट्रिक ते पूर्ण करतायत का? 40+ प्रीमियर लीगमध्ये आपण पाहिलं तर दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान नांदिवली या संघाच्या
गोलंदाज जनार्दन पाटील निजेगाव यांनी 40+ प्रीमियर लीगमध्ये पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती आणि ते बघा आजच्या दिवसात पहिली हॅट्रिक पूर्ण करेल का गोलंदाज गोविंद भोईर. स्ट्राईक एंडला नितीन जोशी आहेत. धावा आल्या होत्या मात्र पुन्हा धावांची गती थांबली. धावा झाले 34. इथे मात्र शेडॉ खेळून काढतोय. लॉंगापूर्ण क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. एक धाव. धावसंख्या 35. दोन चेंडू अजून शिल्लक आहेत चौथ्या षटकातील. यानंतर अजून एक षटक. शेवटपर्यंत राजू जर मैदानात थांबले तर 50+ धावा होऊ शकतात या इनिंग शेवटच्या षटकामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी केली गोविंद भोईर यांनी. फिल्डिंग जराशी थोडीशी जरा खराब झाली का एकतर जवळजवळ षटकार होता मात्र एक चौकार जो होता तो गोविंद भोईर यांना अडवायचा होता. गोविंद भोईर राईट मोर द विकेट. एक साव इथे मिळते. षटक क्रमांक 4 इथे समाप्त झाले. धावपल का धावा आहेत त्या 36. चला खंबाळपाडा संघाचे संगणक टॉससाठी यायचे आणि नवापाडा संघाचे संगणक कृष्णाखीर आपण टॉससाठी यायचे. 4 षटकात धावा झाल्या 36 आणि शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज सुनील भोईर. तर बंटी काटे यांना विनंती या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आयोजक आपल्याला आमंत्रित करतायत. आयोजकांच्या वतीने आपल्याला आमंत्रित केले जाते. बंटी काटे. 36 धावा झाल्यात. पहिल्या मॅच मध्ये जरूर 77 धावा कुठल्या तरी देसाई संघाने मध्ये इथे आता 36 झालेत. इथे फटका चांगला आहे. टायमिंग त्यापासून खूप चांगला चेंडू जाईल सीमा पलीकडे षटकार. सुनील अजून एक चांगला फटका. चेंडू वाईडिश लॉंग ऑनच्या वरून षटकार. धावा झाल्यात 48. धावा येत नव्हत्या मात्र मी मगाशी उल्लेख केला राजू जर शेवटपर्यंत मैदानात थांबले तर धावा येतील या यांनी.
या एंडने आम्ही भरपूर धावा पाहिल्यात कालच्या दिवसामध्ये. अठ्ठेचाळीस धावा झाल्यात. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 48 धावा. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. संघ जास्त वेळ न काही लिफ्टी बॅट्समन आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षक आम्हाला लवकर सजवते. बाळाराम यांनी झेल टिपलाय. 48 धावा झाले. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. सुनील भोईर यांच्यासाठी हॅट्रिकसाठी वीरू भोईर यांच्याकडनं 500 रुपये आहेत. नरेश भोईर यांच्याकडनं 2100 रुपये आहेत विकेट हॅट्रिकसाठी. इथे फटका चांगला आहे. नितीन जोशीच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या वरून चेंडू आउट ऑफ द पन्न. षटकार. दुसरा चेंडू डॉट. तिसऱ्या चेंडूवरती षटकार. चौथा चेंडू विकेट. 5व्या चेंडूवरती षटकार. हे समीकरण या षटकातील. कंबारपाडा संघाचे संघाने घेत आहे जन्या मामा. एक धाव इथे मिळेल. 55 धावा झाल्या. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 56 धावा कराव्या लागतील. डोंबिवली संघाने 55 धावा केल्यात. मात्र 3 धावांचा बोनस जरूर असेल साईबाबा पिसिवली संघाला. 3 धावांची जी पेनल्टी आहे त्या 3 धावा आम्ही ॲड करणार आहोत फलंदाजी करणाऱ्या पिसिवली संघाच्या खात्यामध्ये ऑलरेडी. तिथून मॅच पुढे सुरू होईल. 3 धावांची पेनल्टी लागली टी शर्ट नसल्यामुळे. चला टॉस करूया आपण. खंबालपाडा विरुद्ध नवापाडा. कृष्णा कीर सुद्धा आमच्या व्यासपीठामध्ये उपस्थित आहेत, जे कॅप्टन आहेत नवापाडा संघाचे, आणि त्यांना फाईट करेल तो खंबालपाडा संघ, जनामामा यांचा संघ. टॉस नक्कीच केला जाईल. 40+ संघटनेचे उपाध्यक्ष श्रीपद म्हात्रे साहेबांना विनंती आपल्या शोभाचे टॉस करायचे. 40+ संघटनेचे उपाध्यक्ष श्रीपद म्हात्रे साहेब निजेगाव यांच्या शुभाचे टॉस केला जाईल. पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल. टार्गेट आपण पाहिलं तर 56 मात्र 3 धावा ऑलरेडी ॲड होतील साईबाबा पिसुली संघाच्या खात्यात. 40+ प्रीमियर लीगचा उपविजेता संघ सुद्धा होता जनामामा यांचा संघ स्वर्गीय शिवाईदादा शेलार, आणि चॅम्पियन संघ होता बाळा बोराडे यांचा दीपक म्हात्रे प्रतिष्ठान नांदिवली. नागेश सुद्धा येत आहेत. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या. खंबालपाडा आणि दोन्ही संघांनी नोंद घ्यायची याची. चला साईबाबा 11 पिसुली संघ. सुनील भोईर चेंडू चेक करून आपली सलामी जोडी पाठवायची आहे. खंबालपाडा संघाने नाणेफेकी जिंकली पुढच्या मॅचची. मात्र या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. पिसुली संघ साईबाबा 11 पिसुली संघा समोर लक्ष 56. मात्र 3 धावा कोमल तुमच्या आम्ही ॲड करतोय सुरुवातीलाच, म्हणजे अजूनही 53 धावा करायच्या आहेत कारण चेसिंग कंपल्सरी आहे. पेनल्टीच्या 3 धावा जरूर मिळाल्या आहेत पिसुली संघाला, कारण 40+ संघटनेचे जे नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. आणि 56 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल साईबाबा 11 पिसुली संघ. ऑलरेडी 3 धावा झाल्यात. या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाणार आहोत योगेश पाटील यांच्याकडे.
नवापाडा संघाचे कप्तान कृष्णा यांचे सत्कार इथे केला जातोय. रोहिदास यांना मी आमंत्रित करेन की त्यांच्या हस्ते त्यांनी सत्कार करायचा आहे. चल तो दुसऱ्या सत्राला सुरुवात होत आहे. मॅच आपण पाहू शकता जुनी डोंबिवली वर्सेस पिसवली. पहिल्या सत्रामध्ये नाणेफेकी जिंकून जुनी डोंबिवली संघाने फलंदाजी स्वीकारत 56 धावांचं टार्गेट सेट केलंय. 3 धावांचं बोनस जरूर असणार आहे पिसवली संघाला. पहिला चेंडू पॉवर प्लेचं अतिरिक्त उचली होती. फक्त आणि फक्त दिशा दिले. पॉइंटच्या वरून चेंडू अडवण्यात सफलता मिळाली आहे. क्षेत्ररक्षक आणि कुठेतरी थोडंसं फंबल होतंय. परिणामी 2 धावा कंप्लीट करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. फटका चांगला होता. गॅप सिलेक्शन चांगलं होतं. परंतु चेंडूमध्ये गती इतकी नव्हती की तो सीमारेषा ओलांडेल. तोपर्यंत क्षेत्ररक्षण चांगलं होतंय जुनी डोंबिवली संघाकडून. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अतिशय सुरेख गोलंदाजी. पंचांची दाद मागतायत गोलंदाज परंतु फेटाळून लावतायत. पंच सांगतायत एज आहे बॅटची. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू होता. धावची होण्याची संधी. डायरेक्ट हिट असतं. मध्ये हात घातला नसता तर. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली फेकी होती परंतु गोलंदाज मात्र गॅदर करू शकला नाही. इथे संधी होती धावचित करण्याची. चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये शिवाजी हा गोलंदाज आतापर्यंत शांत ठेवण्याचं काम करतोय गोलंदाज फलंदाजांना. आता मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि चांगल्या प्रकारे झेल टिपतोय. पिसवली संघाला बसलेला पहिला हदरा कोमल. रिप्ले मध्ये पाहू शकता आपण. स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा परंतु टायमिंग व्यवस्थित जुळलं नाही. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू गेलाय शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाकडे. फलंदाज आउट होतोय कोमल आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत सुनील. खांबालपाडे संघाचे जनार्दन मामा आपण व्यासपीठावर याचे आपलं सत्कार इथे केलं जात आहे. अरुण कारभारी यांना मी विनंती करतो की त्यांच्या हस्ते त्यांनी सत्कार करायचे आपल्या पाहुण्यांचे. खांबालपाड पाड्याचे जनार्दन मामा. नितेश पाटील याचा सत्कार करतील रोहिदास भुईर. फलंदाजीसाठी येतोय अरुण. सुनील याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे रनरची माग करत होते.
विजेश पाटील यांचा सत्कार सोहळा इथे पार पडतोय. रोहिदास भोईरजी विजेश पाटील यांचा सत्कार करतील. पुढचा चेंडू शिवाजी याचा चांगला फटका आहे आणि यावेळी चेंडू जातोय सीमा पार, हवाई सफर, षटकार. फलंदाजापासून लांब नक्कीच ठेवला होता चेंडू, परंतु खेचून मारलाय. बाहेरचा चेंडू ऑन साइडला. चांगलं टायमिंग जुळतंय. फुलरलेनचा चेंडू आहे. गॅप सिलेक्शन पाहू शकता, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि त्याच्या आवाखाच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज येतोय नंदू भोईर.
पिसोली संघाचे अष्टपैलू खेळाडू सुनील अजूनही खेळाडू कक्षामध्ये आहेत. थोडीफार इंजरी आहे, त्यामुळे बॅकफुटला आहे पिसोली संघ. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा राजू, चांगल्या प्रकारचा चेंडू कट केला होता. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आपल्या संघासाठी धावा वाचवतोय क्षेत्ररक्षक. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होतीये राजू या गोलंदाजाकडून. आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय राजू. पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज आहे. फलंदाजापासून दूर ठेवला होता चेंडू. ऑफिशियल आम्हाला सांगतील षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पिसवली संघाची धावसंख्या पोहोचली ती 18 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर काय कमबॅक करून दिलंय राजू. गोलंदाजीमध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 18 धावा. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर एक गडी बाद करून फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. ज्या राजूने फलंदाजी करताना अतिशय सुरेख फलंदाजी करत 8 चेंडू आणि 23 धावा कुठल्या होत्या मॅच मध्ये आणलं होतं. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर जुनी डोंबिवली संघ बॅकफुटला होता फलंदाजी करत असताना. त्यानंतर राजू फलंदाजीला आल्यावर मोठी फटकेबाजी. च्या बॅटमधून 3 षटकार आणि चौकार देखील आले. तोच राजू आता कमबॅक करून देतोय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्फत. अतिशय सुरेख कामगिरी म्हणता येईल. तिसरं षटक हाताळण्यासाठी जुनी डोंबिवली संघाकडून गोलंदाज सज्ज होतोय. महेश फलंदाजीमध्ये काही करू शकले नाही, परंतु आता गोलंदाजीची धुरा सांभाळावी लागेल. हाफ ट्रॅकर चेंडू होता. स्क्वेअर कटचा फटका होता. मिस टाइम स्ट्रोक. फक्त आणि फक्त एक धाव. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षक पुढचा चेंडू. आता मात्र मोठ्या फटक्यामध्ये एक्झिक्यूट करायचं होतं. धावचीतची संधी होती. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, परंतु एक धाव रोखू शकले नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये 20 या आकड्यावर. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. आपल्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा टॉप क्लास दाखवताना जुनी डोंबिवली संघ क्षेत्ररक्षणाची साथ म्हणजेच फलंदाजावर मात. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते जुनी डोंबिवली. आता मात्र ऑन साइडला उंचावून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, झेल सुटते, परंतु क्षेत्ररक्षण पाहू शकता आपण 100% एफर्ट दाखवतोय क्षेत्ररक्षक. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल. टॉप क्लास क्षेत्ररक्षणचा दर्जा पाहू शकता जुनी डोंबिवली संघाकडून. टॉप क्लासची फिल्डिंग. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र ऑरपिच चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि चुकी होणार नाही. पिसवली संघाला लागलेला अजून एक आता मात्र सूत्र हातात घ्यावी लागतील अष्टपैलू खेळाडू सुनील याला. इंजर्ड मुळे लेट आलाय फलंदाजीसाठी.
चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि तेवढीच चांगली साथ मिळतीये क्षेत्ररक्षकांकडून. आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच आम्हाला सांगतील व्हाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेने धावसंख्या पिसवली संघाची वाढते ती 24 या आकड्यावर. आता मात्र डान्सिंग डाऊन द विकेट आहेत. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. क्षेत्ररक्षण पाहू शकता, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. षटक समाप्त. पंच आम्हाला सांगतील 3 षटकाच्या समाप्तीनंतर पिसवली संघाची धावसंख्या पोहोचली आहे 25 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 15.50 च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील पिसवली संघाला जिंकण्यासाठी. टाइम आउट आहे. थोडीशी रणनीती दोन्ही संघांमध्ये आखली जाईल. कशा प्रकारे 31 या धाव संख्या बनवाव्या लागतील याचा कुठेतरी संघाने याची नोंद घ्यायची. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे तुम्हाला 12 चेंडूत 31 धावा बनवाव्याच लागतील. जय मसोबा. उंबर्डे संघाला विनंती आहे की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते 40+ संघटनेचे उपाध्यक्ष श्रीपतदादा म्हात्रे यांचा इथे सत्कार करायचा आहे. चला रोहिदास दादा आपण यायचे. तर यायचे श्रीपतदादा म्हात्रे 40+ संघटनेचे उपाध्यक्ष, त्यांचा इथे सत्कार केला जातोय उंबर्डे टीमच्या वतीने. विरुदादा भोईर सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 12 चेंडू 31 धावा अजूनही करायचे आहेत. संघ जरुरी अडचणीत आलाय थोडासा. साईबाबा 11 पिसिवली संघ असं वाटलं की या लक्षाचा पाठला. एकदा जोरदार टाळ्या होत्या 40+ संघटनेचे उपाध्यक्ष निजेगावचे श्रीपतदादा म्हात्रे. 25 वर्ष संघनायकाची भूमिका त्यांनी बजावली निजे संघाटी आणि आजही 40+च्या माध्यमातून ते चांगलं क्रिकेट खेळत आहेत. O2 योगेश पाटील. धन्यवाद नितीन दादा. चौथ्या षटकाची सुरुवात. बॉलर्स नेम. पाहूया चौथ्या षटकातील पहिला चेंडू कट करायचा होता ऑफ साइडला, परंतु बीट होतोय फलंदाज. थोडस फंबल. सुरेश हा गोलंदाज सज्ज होतोय दुसऱ्या चेंडूसाठी. पुन्हा एकदा शॉर्ट पॉइंटला आपण पाहू शकता नितीन जोशी. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणाचा दर्जा वाढवताना दोन्ही डोंबिवली संघ आतापर्यंत काय क्षेत्ररक्षण केलंय. क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली आहे गोलंदाजांना. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आतापर्यंत जुनी डोंबिवली संघाकडून. त्यामुळे रन्स जास्त जात नाहीयेत गोलंदाजीमध्ये. आता मला वाटतं प्रथमच डावखुरे फलंदाज येत आहेत. थोडीशी दमछाक जरूर पाहायला मिळेल क्षेत्ररक्षणामध्ये आणि पंचांची देखील दमछाक होत असते जेव्हा डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज क्रीजवर असतो. पाहूया थोडेसे इंजर्ड जरूर आहेत सुनील. शफल झाले होते, ऑन साइडला खेळायचं होतं, परंतु पुन्हा एकदा बीट होत आहेत. सुनील चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते सुरेश कडून. काय बोलला सॉरी उमेश. 12वा प्रतिनिधी नसल्यामुळे
अशा मिस्टेक होत असतात. चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. सुनील याच्या बॅटमधून निघालेला पहिला ब्लास्ट वन बाउंड. स्वयंसेवक पहा बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षकाला बॉल आणण्यासाठी जायला लागलाय. स्वयंसेवक आपली जागा आपण सांभाळायची आहे. अशा प्रकारची फटकेबाजी करावी लागेल पिसवली संघाला जिंकायचं असेल तर. कल्याण शहर उपाध्यक्ष शत्रुघ्न भोईर साहेब यांचं व्यासपीठावर स्वागत होत आहे. यांचं सहर्ष स्वागत. वेळात वेळ काढून मॅचमध्ये उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांचे आभारी. आता मात्र चांगल्या प्रकारे खेळून काढलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक येतील डीप मधून गॅदर करते. थोडंसं फंबल तोपर्यंत सहजरित्या 2 धावा कंप्लीट करतोय सुनील. थोडेसे इंजर्ड जरूर आहेत परंतु आता मात्र प्राणपणाला लावावी लागेल. या स्पर्धेचं अस्तित्व टिकवायचं असेल तर अशा प्रकारची फलंदाजी नक्कीच करावी लागेल. डावकऱ्या हाताचा फलंदाज. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं होतं. सुरेख कमबॅक करतोय गोलंदाज उमेश. 4 षटकाच्या समाप्तीनंतर पिसवली संघाची धावसंख्या येऊन पोहोचते ती 32 या आकड्यावर. जिंकायसाठी अजूनही 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता. चौकार षटकारांची आतिषबाजी नक्कीच करावी लागेल पिसवली संघाला. पाचवं निर्णायक षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा जिम्मेदारी दिली आहे राजू या गोलंदाजावर. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळताना फक्त आणि फक्त 3 धावा देऊन एक गडी बाद केला होता तोच राजू येतोय निर्णायक षटक हाताळण्यासाठी. कर्णधारांनी विश्वास दाखवलाय गोलंदाज राजू यावर. कशा प्रकारे सार्थ ठरतोय ही येणारी वेळ सांगून देईल. सहा चेंडू 23 धाव्यांची आवश्यकता. डान्सिंग डाऊन द विकेट. चांगला फटका आहे क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका. नंदू याची बॅट खामोश होती परंतु आता हात खोळलेत नंदू यांनी. कारण का गरज आहे जिंकण्यासाठी. अशा प्रकारची फटकेबाजी करायला लागेल. 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता. 23 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर चौकार येतोय नंदू याच्या बॅट मधून. चेसिंग कंपल्सरी असणार आहेत. मात्र दिशा भडकटताना गोलंदाज राजू आणि चांगल्या प्रकारचं रनआउट पाहायला मिळतोय.
करेल मी. फाईट बॅक केलं शेवटच्या बॉलापर्यंत. जुनी डोंबिवली संघ विजेता ठरतोय या मॅच मध्ये. कामगिरी आपण पाहू शकाल. राजू हा गोलंदाज, तसेच फलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी. 2 षटक हाताळले. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा देऊन 1 गडी बाद केला. त्यानंतर निर्णायक षटक हाताळण्यासाठी 5व्या षटकामध्ये आले, तेव्हा देखील फक्त आणि फक्त 8 धावा दिल्या. आणि फलंदाजीमध्ये 8 चेंडू 23 धावांची वादळी खेळी करणारा राजू ठरतोय या मॅन ऑफ द मॅचचा हकदार. अतिशय सुरेख कामगिरी जुनी डोंबिवली संघाकडून राजू याच्याद्वारे. तोच ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आपण यायचंय राजू मामा, आपल्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सुपूर्द करतील. आता पहा, तुम्हाला टी शर्ट कंपल्सरी आहेत. शत्रुघ्न भोईर साहेबांना मी आमंत्रित करतो की त्यांच्या हस्ते त्यांनी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्यायची आहे. चांगल्या प्रकारची खेळी, अष्टपैलू खेळी काय म्हणतात ती दाखवून दिली राजू यांनी आणि ठरले मॅन ऑफ द मॅचचे हिरो. पहा, खांबालपाडा संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. जुनी डोंबिवली संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. त्या निर्णयाला ते सार्थ ठरताना टेनिस क्रिकेट संघ उमेश डागरे यांचं व्यासपीठावर सहर्ष स्वागत. खांबालपाडा संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम निर्णय आपलं कळवायचं आहे. जुनी डोंबिवली संघाचे राजू, आपण यायचे व्यासपीठावर. आणि पिशिवलीचे सुनील भोईर, आपण देखील व्यासपीठावर यायचे. आयोजक आपल्याला बोलवत आहेत. आजच्या दिवसातील तिसरी लढत, एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नवापाडा वर्सेस खांबालपाडा. आम्हाला लाभलेले मान्यवर माननीय शत्रुघ्नजी भोईर यांचं व्यासपीठावर सत्कार केला जाईल. प्रदीप जाधव यांना मी आमंत्रित करतो की त्यांच्या हस्ते त्यांनी त्यांचं सत्कार सोहळा पार पाडायचा आहे. चला, खांबालपाडा संघ आपला निर्णय अजून आजपर्यंत आलेला नाही आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारतोय खांबालपाडा संघ आणि आमंत्रित केले संघाला, नवापाडा संघाला फलंदाजीसाठी. तर या मॅचचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया जे नितीन दादा काळन यांच्याकडे.